भाजपाचा किंगमेकर अखेर मातोश्रीवर दाखल केलाय. ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश. विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका आणि अनेक सभा गाजवणारा हा नेता अखेर पक्षातील अंतर्गत राजकारणाला वैतागून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केल्याने मुंबई भाजपा आणि महाराष्ट्र भाजपाला बसलाय बडा धक्का. आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी दिलाय जोरदार धक्का. नेमकं काय झालंय, तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नक्की लाईक करा. भाजपाचा किंगमेकर अखेर मातोश्रीवर. विधान परिषदेच्या नाराजीमुळे मोठा राजकीय भूकंप. आपल्या 5,000 कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेशाने मुंबईत खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडून आणणारी घटना समोर आलेली आहे. भारतीय जनता पक्षातील एक प्रभावशाली नेता आणि किंगमेकर म्हणून ओळखला जाणारा नेता अचानक मातोश्रीवर जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मुंबई भाजपमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेष म्हणजे हा नेता गेल्या काही वर्षात विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या संघटन कौशल्यामुळे आणि जनसंपर्कामुळे पक्षाला मोठं यश मिळवून देणारा मानला जात होता. त्यामुळे त्याचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधान परिषद नाकारल्याने नाराजी शिगेला. मिळालेल्या माहितीनुसार या नेत्याला विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र पक्षाच्या अंतर्गत समीकरणामुळे त्याला डावलण्यात आलं. यामुळे त्याच्या नाराजीला सुरुवात झाली होती. सुरुवातीला ही नाराजी पक्षांतर्गत चर्चेतून मिटवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला अपेक्षित मान सन्मान न मिळाल्याने अखेर त्याने मोठा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आपल्याला जो काही मान सन्मान मिळेल अशी त्याला खात्री होती. म्हणूनच त्याने शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. राजकीय विश्लेषकांच्या मते या नेत्याने केवळ पदासाठी नाही तर पक्षातील वाढलेल्या दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतला आहे. ज्यांनी पक्ष उभा केला त्यांनाच आता बाजूला केलं जात आहे. काँग्रेसमधून आणि इतर पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशी तिकीटं त्यांना दिली जात आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जर जुन्या नेत्यांना स्थान नसेल तर आम्ही राहून काय फायदा. अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांचा हा पक्ष राहिलेला नाही, म्हणूनच आम्ही आता हा भाजपा जो नवीन पक्ष आहे तो सोडून जात आहोत असंही त्यांनी सांगितलं. 5,000 कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर मोठं शक्ती प्रदर्शन करत या नेत्याने पक्षांतर केलं. तब्बल 5,000 कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर घोषणा दिल्या आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व आहे असं म्हणतसुद्धा त्यांनी सगळीकडेच यावेळी घोषणाबाजी आणि भगवे झेंडे, ढोल ताशांच्या गजरात वातावरण भारावून टाकलं होतं. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत ही फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत भाजपाला डिवचलं. मुंबईतील भाजप संघटनेवर या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण हा नेता मुंबई आणि आसपासच्या परिसरात मजबूत नेटवर्क असलेला मानला जात होता. त्याच्या माध्यमातून अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले होते. त्यामुळेच आता भाजपसोबत मोठा गट बाहेर पडल्याने भाजपाच्या संघटनात्मक ताकदीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आगामी येणाऱ्या महत्त्वाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धक्का भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. विधानसभा निवडणुकीमध्ये हा गेम चेंजर हा नेता ठरला होता. त्याने अनेक मतदारसंघात प्रचाराची रणनीती आखली आणि उमेदवारांना विजय मिळवून दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना याचा पुढील भविष्यकाळात चांगलाच फायदा होईल. त्याच्या या लोकप्रियतेमुळे त्याला किंगमेकर ही ओळख मिळाली होती. त्यामुळे त्याच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकारण मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम दिसू शकतो. विशेषतः मुंबई आणि इतर शहरी भागात मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता हा फक्त एक नेत्याचा प्रवेश नाही तर त्याचं संपूर्ण नेटवर्कच आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेला आहे. त्यामुळे याचा निर्णयाचा परिणाम दूरगामी असेल. या घडामोडीनंतर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र शिवसैनिकांनी आणि नवीन आलेल्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर गुलाल उधळत सर्वांचं स्वागत केलं.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असंच भाजपा बाहेरच्यांना आलेल्यांना संधी दिली तर एक दिवस भाजपा जुन्या सर्व नेत्यांना गमावून बसेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद. जय